तब्बल 50 वर्षानंतर 7/12 उताऱ्यामध्ये 11 मोठे बदल करण्यात आले आहेत। तर काय आहेत ते 11 मोठे बदल जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सौरभ बोळे आणि आपण पाहतात एबीपी माझा। शेत जमिनीच्या मालकीच्या हक्काचा महत्त्वाचा पुरावा म्हणजेच 7/12। जमिनीची खरेदी विक्री, कर्ज घेणे, मालमत्तेशी संबंधित वाद, 7/12 उतारा हा खूप महत्त्वाचे दस्तावेज आहे। मात्र आता 7/12 उतार्यात महसूल विभागाकडून मोठे बदल करण्यात आले आहेत। तब्बल 50 वर्षानंतर 11 प्रकारचे बदल करण्यात आले आहेत। या बदलामुळे कामकाजात स्पष्टता येणार आहे। 7/12 उतार्यातील 11 बदल समजून घेऊया। गावाच्या नावासोबत कोड क्रमांक, गाव नमुना 7 मध्ये आता गावाचे कोड क्रमांक असणार आहे। जमिनीच्या क्षेत्राची स्पष्टता, लागवडी योग्य आणि पोट खराब क्षेत्र स्वतंत्र पाणी दर्शविले जाणार आहे आणि त्यांची एकूण बेरीज दाखवली जाणार। नवीन क्षेत्र मापन पद्धती, शेतीसाठी हेक्टर R चौरस मीटर तर बिन शेतीसाठी R चौरस मीटर हे एकच वापरण्यात येणार आहे। खात क्रमांकाची स्पष्टता, यापूर्वी इतर हक्कामध्ये दिले जाणारे खात क्रमांक आता थेट खातदारांच्या नावासमोर असणार आहे। मयत खातेदारांची नोंदणी बदल, मृत व्यक्ती ई कराराची नोंदणी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाणार। प्रलंबित फेरफारांची स्वतंत्र नोंद, फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनीसाठी प्रलंबित फेरफार हा स्वतंत्र रकाना करण्यात आला आहे। जुने फेरफार क्रमांक वेगळे, सर्व जुने फेरफार क्रमांकासाठी वेगळे रकाना तयार करण्यात आले आहे। खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेषा, 2 खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेषा असणार, त्यामुळे आता तुम्हाला नावे स्पष्टपणे वाचता येतील। गट क्रमांक आणि शेवटचा व्यवहार, गट क्रमांकासोबत शेवटचा फेर क्रमांक आणि त्याचे इतर हक्क रकान्यात शेवटी तारीख दाखवली जाईल। बिनशेती जमिनीसाठी नवीन बदल, बिनशेती क्षेत्रासाठी R चौरस मीटर हेच एकक राहणार असून जुडी व विशेष आकारणे रकाने काढून टाकण्यात आले आहेत। अकृषिक जमिनीसाठी विशेष सूचना, बिनशेतीच्या 7/12 उतार्यासाठी शेवटी आता सदरचे क्षेत्र अकृषित क्षेत्रामध्ये रूपांतर झाले असल्याने गाव नमुना 12 लागू नाही अशी सूचना दिली जाणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा।